मौल्यवान आहे आयुष्य म्हणून जगायचं, याच्यासारखं पुन्हा नाही भेटणार म्हणून आनंदानं जगायचं. फील द मोमेंट, प्रत्यक्ष जगायचं, व्यक्त करायचं आहे आनंद, हसायचंय, आनंदी राहायचंय, नाती जोडायची आहे, माणसं जोडायची आहे, पैसा सुद्धा कमवायचा. हा नीट सांगते, कीर्तनकार आहे, पैसा कमवा. हे कलियुग आहे, इथं बाबा लय अवघड आहे. द्वारकेचा राजा सुद्धा सिंहासनावर सोन्याच्या बसायचा. अख्खी लंका सोन्याची आहे, सगळ्याला माहित आहे, पण द्वारका सुद्धा सोन्याचीच होती, हेही लक्षात घ्या. द्वारका पण काही साधी सुधी नव्हती. हा इथं लय अवघड आहे. ही जिकडं जी देव श्रीमंत आहे, गर्दी त्यालाच आहे. मंदिर चांगलं असेल तर फक्त मंडळी येतात. आता पंढरपूर हातीच्या अंतरावर आहे, पण आमचा तिकडं मरत नाही. क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतो पडतो, पण इकडं जात नाही. गरीबाचा देव आहे आमचा बिचारा. ही मेंटॅलिटी काय लक्षात ठेवा. गरीब राहणं वेगळं, गरिबीत राहणं वेगळं. पैसा आल्यानंतर नम्र राहिला तर समाज बोलतो काय माणूस आहे. पैसा येऊन सुद्धा किती नम्र आहे, आणि पैसा नसल्यावर तुम्ही किती नम्र राहा, लोक म्हणतात काय करणार, पैसा नाही, असंच खावं लागतंय. सोपं सांगू का, नोकरी सरकारी असते की पोरगा किती बी ढोला किती बी काळा असले, बायको नाजूक गोरीच भेटते, आणि किती हँडसम असले, पण पैसा कमवत नसू द्या, त्यालाच पोरी मागं फिरावं लागतं. पैसा तयार आहे. बरं, 4 पुरुषार्थ सांगतो आपण, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. प्रथम धर्म आहे, द्वितीय अर्थ आहे. अर्थ म्हणजे पैसा. चांगल्या मार्गाने पैसा कमवला काय हरकत आहे, कमवायचं. तर मंडळी बिझनेस कमवायचं. माझ्या विनंती माझी, पैशाला कमी समजायची भूल करू नका. माणसं म्हणतात पैसा आला की माणूस बदलतो. लक्ष्मी बदलत नाही. लक्ष्मी आल्यावर माणूस बदलत नाही, आणि एवढं मात्र खरं, लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवल्याशिवाय राहत नाही. तो व्यक्ती तसाच असतो, त्याचा मूळ स्वभाव वाईट असतो, फक्त तो पैसा नसल्यामुळे तो बसतो. पैसा आला की बरोबर रंग दाखवतो. पैसा येऊ नये जे शांत आहे ते समजत ना, जागीरदारच ते. नाग बाबाच्या घरी गेला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवायचा, तरी नाग बाबा शांती रूम आहे. नागदेवरायची बायको राजाई पावणे 3 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची माहेर. काय जागीरदारी होती, दामोशेठ वडील त्यांचं. गोनाई माय राजाई बायको. त्या राजाईनं म्हटली, देवा काय नवऱ्याची अवस्था झाली, एवढी जागीरदारी सोडली, विठ्ठल विठ्ठल करायला लागला. देव ऐकतो की नाही म्हणून राजाईने रखमाईकडे तक्रार केली, आईकडे नाही. आहे रखमाबाई, सांगा त्या विठ्ठला. आई रखमाबाई, अधिकार आहे तुमचा, तुमच्याशिवाय कोण सांगणार आमचं दुःख जगाच्या मार्गाला. आहे रखमाबाई, आहे रखमाबाई, सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला मेरा झाला नामा तुम्हा पाय. देवाच्या नावात वेळ घालणं चांगलं असतं. माणसांना वेळ हवं, पण देवाच्या नावातच, बाकी कशातच नाही. आणि जेव्हा देवाचं वेळ लागलं त्याच्या इतकं शहाणा दिसत नाही. आयुष्यातलं सगळ्यात मोठं शहाणा आहे त्याला विठेवरच्या मालकाचं वेळ लागलं. आणि या विठेवरच्या मालकाचं वेळ आयुष्यात समृद्ध केल्याशिवाय सोडत नाही. हे वेळ लागू द्या, इथं का लागू द्या. निरजनी हाची धंदा गोविंदाचा पोवाडा. काय
बाकी मालक वगैरे आम्हाला व्हायचंच नाहीये. आमच्यासाठी एकच मालक आहे, मृत्यूलोकी एक
आम्ही 24च्या 24 अवतार देवाचे मानतो म्हणजे मानतोच. आम्ही जेवढं विठोबाला मानतो तेवढंच खंडोबाला मानतो. आम्ही जेवढं खंडोबाला मानतो तेवढंच रामाला मानतो, तेवढंच कृष्णाला मानतो. आम्ही सामर्थ्याला तेवढंच ज्योतिबाला सुद्धा मानतो. आम्हाला संतांनी सांगितलेलं अवतार ना, आम्ही नाकारू कसं. आम्ही शिवरात्री करतो, आम्ही एकादशी करतो, आम्ही गणपतीलाही मानतो, आम्ही मारुतीलाही मानतो. कसं झालं दादा, आमच्यातच फार पेटले. एवढं मात्र सांगेल दादा बहीण म्हणून, मला विश्वास आहे मला माझ्या हिंदू धर्मावर. माझ्या हिंदू धर्माचं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना तरी तो त्या माय माऊलीला तिच्या माय बाबापर्यंत सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मला माझ्या मातीवर आहे. एवढे सामर्थ्यवंत आमची लेकरं आहेत. आजही आमची पोर वाईट वागताना 4 वेळा विचार करतात. संगत चुकीची लागली ही गोष्ट सोडा, पण आजही आमची पोरं माय बापाला मानतात. एखादं वाईट असेल रे, पण आजही आमचं शेतकऱ्याचं पोरग बापाच्या फाटल्या धोत्राची माईच्या फाटलेल्या पदराची जाण ठेवतं. वृद्धाश्रमात शिकलेल्याची लेकरं माय बापाला ठेवतात, शेतकऱ्याची नाही. शेतकऱ्याचं दारात सांभाळून मात्र पण वृद्धाश्रमात टाकतात. गाव काय विचार करेल याचा विचार करतो, ते भाऊकी काय म्हणेल याचा विचार करत. इमानदारीनं सांगा, आर्मीत भरती होणारी कोणाची जास्त? आर्मीत भरती होणारी शेतकऱ्याची जास्त का जागीरदाराची? शेतकऱ्याची जास्त दादा. अरे देशाचं रक्षण करणारी सुद्धा मातीचं रक्षण करणारीच आहे. कोणाला तुम्ही समजता तुम्ही हिंदू धर्माला? अरे आजही आमची पोरं स्वतःच तारुण्य पणाला लावून ती आळंदीमध्ये वारकरी शिक्षण घेतात. आजही आमची पोरं धर्म सांभाळण्यासाठी जीव पणाला लावतात. ही माती आमची. एखादं वाईट निघालं म्हणून सगळ्यांना वाईट म्हणतात, आमचीच दादा. आता ही पोरं शेतकऱ्याचीच आहे. हा माल सगळा शेतकऱ्याचा, गावरान आणि प्युअर. कसलीच भेळ मिसळ नाही. आता ह्याची कमर तर पोरीपेक्षा जास्त हलत. त्यांना कळतंय कुठं हलवलं म्हणजे पुण्य आहे. आमची बी भरती हलती पण चुकीच्या ठिकाणी. आमच्या पोरांकडे काय तानस्वर नाही वय. अहो काय टीव्हीच्या समोर नाचते ती तालात. एक मोर, एक गाढव, बरे असते भरपूर पक्षी दिसतात लगेच टीव्हीच्या समोर. तिथं ना नाचा बरे आनंद व्यक्त करा की नाचो वाळवंटामध्ये कीर्तनात येऊन नाचतो, विचार करत नाही सवळ्यात लोकांनी कीर्तन म्हणजे एकतर लोकांना कीर्तन माहित नाही. लोक काय नाही श्री सवळी श्रीमंत खुशाल. ताई तुमचा प्रोग्राम